नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 79 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ होते. तसं नव्या घरातली पहिली सकाळ असल्यामुळे प्रीती थोडी वेगळीच आनंदी असते. ती खिडकीतून बाहेर पाहत असते तेव्हा तिला समोर मुंबईची धावपळ दिसत असते. गाड्यांचे हॉर्न, लोकांची गर्दी, सतत चाललेली हालचाल, हे सगळं पाहून तिला जाणवतं की हीच ती मुंबई. तेवढ्यात प्रीतीची मम्मा आवरून बाहेर येते. तेव्हा मम्मा प्रीतीला म्हणते, "चल प्रीती, आज थोडं गरजेचं सामान आहे, ते तर आधी घेऊन येऊया." "हो चालेल मम्मा, मी 5 मिनिटात तयार होऊन येते," असं प्रीती म्हणते आणि पटकन तयार होऊन खाली येते. तेव्हा प्रीती लगेच मॅप उघडत म्हणते, "मम्मा, इथं जवळच मार्केट आहे म्हणे. कालच सतीश कार्तिकने सांगितलं होतं. पण ट्रॅफिकचा अंदाज घेऊनच निघायला हवं," असं ती हसत म्हणते. दोघी गाडीतून बाहेर पडल्या तेव्हा रस्त्यावर येताच मुंबईचं खरं रूप त्यांच्या समोर येतं. मुंबईत प्रचंड ट्रॅफिक, सिग्नलवर लांबच लांब रांगा, बस, रिक्षा, टॅक्सी सगळंच धावपळीच असतं. बाप रे! प्रीती वैतागून म्हणते, "इतक्या थोड्या अंतरासाठीही इतका वेळ लागतो इथे?" तेव्हा मम्मा हसत म्हणते, "हो ग प्रीती, म्हणूनच मुंबईत वेळेची किंमत खूप जास्त असते. मार्केटमध्ये पोहोचल्यावर मात्र त्यांना जे हवं होतं ते सगळं सामान मिळायला लागतं. किचनचं सामान, छोटे डबे, भांडी, पडदे, घराला लागणाऱ्या सगळ्या लहान मोठ्या गोष्टी त्यांना पटापटा मिळतात. ही सगळी खरेदी करता करता त्या दोघीही थकलेल्या होत्या. दुपारपर्यंत सगळी कामं उरकून दमलेल्या अवस्थेत त्या घरी परतल्या. घरी येताच प्रीती पप्पांकडे पाहून म्हणते, "पप्पा, काय गर्दी असते इथे. थोडं अंतर जायला पण खूप वेळ जातो. खरंच पप्पा, मुंबई खूपच वेगळी आहे." पप्पा हसत मान हलवत म्हणाले, "हो, पण हळूहळू आपल्याला पण सवय होईल बेटा." थोडा आराम करून प्रीती आणि मम्मा दोघीही सामान व्यवस्थित लावायला लागल्या. आधी त्यांनी किचन छानसं सेट केलं, मग हळूहळू हॉल, बेडरूम असं सगळीकडे सामान व्यवस्थित लावलं. तेव्हा हळूहळू घरात बदल जाणवायला लागतो. रिकामं वाटणारं घर आता घरासारखं वाटू लागतं. संध्याकाळी प्रीती आजूबाजूला पाहते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान असतं. "मम्मा," ती हळूच म्हणते, "आता हे घर खरंच घरासारखं वाटायला लागलंय." "हो, पण हे सगळं करण्यात किती धावपळ झाली आपली," असं मम्मा म्हणते. पण वेळ थांबत नसते. सगळं घर सेट करूपर्यंत पुण्याला परत जायची वेळ येते. आता दुसऱ्या दिवशी प्रीतीला पुण्याला निघायचं असतं. तेव्हा रात्री प्रीतीला सतीशचा फोन येतो. "हॅलो," असं म्हणत प्रीती हसत फोन उचलते. तेव्हा सतीश आपुलकीने विचारतो, "काय मग प्रीती, घरी सगळं सामान लावून झालं का?" तेव्हा प्रीती थोडा श्वास घेऊन म्हणते, "हो सतीश, आता सगळं आवरलंय. आमचं घर ही छान सेट झालंय आता. पण सतीश, खरं सांगू, खूप धावपळ झाली आमची." तेव्हा सतीश थोडा हसत म्हणतो, "हो, सुरुवातीला थोडा त्रास होतो. पण एकदा सेट झालं की मग पुढे सर्व निवांत होतं." मग सतीश पुढे तिला विचारतो, "अगं प्रीती, तू पण उद्या पुण्याला येणार आहेस का? म्हणजे मी आणि कार्तिक जात होतो म्हणून विचारलं." तेव्हा प्रीती लगेच म्हणते, "हो सतीश, मग मी पण येते ना तुमच्यासोबतच." तेव्हा सतीश हसतच म्हणतो, "चालेल मग प्रीती, आपण तिघे सोबतच जाऊया. मी तुझंही फ्लाईटचं तिकीट बुक करतो." तेव्हा प्रीती म्हणते, "चालेल मग सतीश, तू उद्या किती वाजता फ्लाईट आहे आपली, हे थोड्या वेळाने सांग मला." सतीश फोन ठेवतो, पण त्याला प्रचंड आनंद झालेला असतो, की प्रीती आपल्यासोबत फ्लाईटने आता पुण्याला येणार. पुण्याला जायची तयारी सुरू झालेली असते. प्रीती शांतपणे आपली पॅकिंग करत असते. ती कपडे नीट घडी करून बॅगेत ठेवते आणि लहान मोठ्या गरजेच्या वस्तू वेगळ्या पिशवीत ठेवते. तिकडे किचनमध्ये तिची मम्मा सकाळपासूनच तिच्यासाठी लाडू, चकली, चिवडा असं बनवत असते. एक एक डबा नीट बंद करून मम्मा स्वतःच प्रीतीच्या बॅगेत ठेवते. थोड्याच वेळात पॅकिंग पूर्ण होते. जायची वेळ जवळ येते तसं घरातली शांतता वेगळी जाणवू लागते. प्रीती आपलं सगळं सामान घेऊन हॉलमध्ये येते. तेव्हा मम्मा, पप्पा, अनिकेत सगळेच तिच्याकडे पाहत होते. पप्पांच्या डोळ्यात पाणी येतं. "या सुट्ट्यांमध्ये खरंच प्रीती तुझी खूप धावपळ झाली. जराही निवांत बसायला तुला वेळच मिळाला नाही प्रीती," असं पप्पा हळू आवाजात म्हणाले. तेव्हा प्रीती म्हणते, "अहो पप्पा, असं काहीच नाही. हे सगळं आपल्या चांगल्यासाठीच होतं. तुम्ही तसं काही समजू नका. मध्ये 2 दिवस सुट्टी असेल तर मी येते परत आणि नीतालाही सोबत आणते," असं ती पप्पांना म्हणते. तेवढ्या डोअरबेल वाजते. दार उघडताच सतीश आणि कार्तिक आले होते. तेव्हा कार्तिक म्हणतो, "प्रीती, तुझं आवरलं का? चला, वेळ झाले, आता निघायला पाहिजे." तेव्हा प्रीती भावूक होऊन मम्मा पप्पाला मिठी मारते आणि रडत असते. तेव्हा मम्मा पप्पाही इमोशनल होऊन, "काळजी घे प्रीती, फोन करत जा," असं म्हणत होते. तेव्हा अनिकेत म्हणतो, "चला मग, तुम्हाला एअरपोर्टवर सोडायला मी येतो."
सगळे मिळून खाली आले. अनिकेत गाडी काढतो आणि ते सगळे एअरपोर्टकडे निघाले. थोड्याच वेळात ते सगळे एअरपोर्टवर पोहोचले. तेव्हा अजून फ्लाईटसाठी वेळ असतो. तेव्हा ते चौघे बोलत उभे होते. तेव्हा अनिकेतला फोन येतो आणि त्याला निघावं लागतं. तो त्यांना सगळ्यांना बाय म्हणून तिथून निघून जातो. सतीश, कार्तिक आणि प्रीती तिघेही एका बाजूला बसले होते. तेव्हा त्यांच्या हलक्या-फुलक्या गप्पा चालू होत्या. तेवढ्या सतीशची नजर अचानक तिची शाळेची मैत्रीण काव्यावर पडते. "अगं काव्या, तू इथे?" तो थोडा आश्चर्याने म्हणतो. तेव्हा ती हसत पुढे येते. "काय योगायोग आहे हा," असं म्हणत दोघेही बाजूला जाऊन बोलत उभे राहिले. तेव्हा जुन्या आठवणी, शाळेचे किस्से, खूप हसणं, थट्टा-मस्करी त्यांची सुरू होते. सगळीकडे लोकांची वर्दळ असते, पण प्रीतीचं लक्ष मात्र समोरच्याच दृश्यावर अडकलेलं असतं. सतीश आणि ती मुलगी दोघांच्या चेहऱ्यावर मोकळेपणाचं हसू असतं. ते दोघे जुन्या आठवणीत रमले होते. ती मुलगी काहीतरी सांगत असते आणि सतीश मनापासून हसत असतो. तो हसताना क्षणभर प्रीतीकडे न पाहता पूर्णपणे तिच्यात गुंतलेला असतो. तेव्हा तो क्षण प्रीतीच्या मनाला हलकासा टोचतो. ती स्वतःला समजावत मनात म्हणत असते, तो फक्त मित्र आहे, ती फक्त मैत्रीण आहे त्याची. पण तरीही तिची नजर तिकडून हटत नसते. तेव्हा ती मुलगी त्याला मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत हसत सतीच्या हातावर हलकेच टाळी मारते. कार्तिक हे सगळं शांतपणे पाहत असतो. तेव्हा प्रीती कार्तिकला नकळत विचारते, ही सतीची खूप जुनी मैत्रीण आहे वाटतं. तिचा आवाज शांत असतो, पण त्या शांततेत तिच्या मनात एक शंका असते. तेव्हा कार्तिक हसत मुद्दाम शांतपणे म्हणतो, हो, शाळेत दोघे एकाच क्लासमध्ये होते. खूप जवळचे मित्र आहेत ते. तेव्हा प्रीतीच्या ओठातून नकळत खूप जवळचे असा शब्द बाहेर येतो आणि तिची नजर पुन्हा सतीशकडे जाते. तेव्हा क्षणभर प्रीतीच्या मनात एक हलकीशी जलसी उमटते, पण ती स्वतःलाच न समजणारी असते. हे सगळं पाहून कार्तिकच्या चेहऱ्यावर खोडकर हसू येतं. तो तिच्याकडे बघत मनातच म्हणतो, ओह, आता प्रीतीला पण फरक पडतोय वाटतं. थोड्या वेळाने ती मुलगी सतीशला बाय म्हणून फ्लाईटमध्ये बसायला निघून जाते. तेव्हा सतीश तिच्याकडे पाहत हलकसा हसतो आणि परत प्रीती आणि कार्तिक बसलेल्या ठिकाणी येतो. तो येतो तेव्हा त्याला वातावरण थोडंसं बदललेलं दिसतं. प्रीती एकदम शांत बसलेली असते. ती नेहमीसारखी तिच्याशी बोलत नसते आणि कार्तिकशीही फारसं बोलत नसते. तिची नजर समोर असते, पण मन कुठेतरी वेगळ्याच विचारात गुंतलेलं असतं. हे सतीश लगेच ओळखतो. तो बसताना डोळ्यांच्या इशाऱ्यानेच कार्तिकला विचारतो, हिला काय झालंय? तेव्हा कार्तिक ओठ दाबून हसू आवरतो आणि खांदे उडवून इशाऱ्यानेच म्हणतो, तुला नंतर सांगतो. थोड्या वेळाने फ्लाईटची घोषणा होते आणि तिघेही फ्लाईटमध्ये बसण्यासाठी जातात. सतीश आणि कार्तिक एका सीटवर शेजारी बसले होते, तर प्रीती थोड्या पुढच्या सीटवर बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता असते. ती शांत खिडकीतून बाहेर बघत असते. हे पाहून कार्तिकला राहवत नाही. तो सतीशकडे वळतो आणि हळू आवाजात म्हणतो, अरे बाबा सतीश, तुला कळलंच नाही ना काय झालं? तेव्हा सतीश थोडा गोंधळून त्याला विचारतो, म्हणजे काय झालं रे कार्तिक? तेव्हा कार्तिक डोळे मोठे करत खोडकरपणे म्हणतो, सतीश, तू आणि तुझी ती मैत्रीण बोलत होता तेव्हा प्रीती सतत तुझ्याकडेच बघत होती. तिची नजर तुमच्यापासून हटतच नव्हती. तू हसत बोलत होतास आणि ती सगळं अगदी बारकाईने पाहत होती. तो थोडं थांबतो आणि पुढे म्हणतो, सतीश, तुम्हा दोघांना असं बोलताना पाहून प्रीती अस्वस्थ झाली होती. काय? सतीश आश्चर्याने विचारतो. कार्तिक हसत म्हणतो, हो रे. आणि जेव्हा मी तिला सांगितलं की तुम्ही खूप जवळचे मित्र होता, तेव्हा तर तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता सतीश. तेव्हा सतीश थोडा अवाक होतो. तो नकळत प्रीतीकडे पाहतो. ती अजूनही शांतच बसलेली असते. कार्तिक पुढे म्हणतो, सतीश, आता तुला कळलं का ती इतकी गप्प का आहे ते? तेव्हा सतीश थोडा विचारात पडतो. त्याच्या ओठांवर नकळत हलकंसं हसू येतं. खरंच कार्तिक? तो हळूच विचारतो. कार्तिक डोळा मारत म्हणतो, एकदम खरं. म्हणजे सतीश, आता मॅडमांना सुद्धा तू दुसऱ्या मुलीशी बोलल्यावर फरक पडतोय असं वाटतंय सतीश. तेव्हा तिला जलसी झाली होती. हे ऐकता सतीश आधी थबकतो, मग हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. तेव्हा कार्तिक त्याची गंमत करत म्हणतो, आता वेळ आली आहे सतीश. तू तिला नीट समजावून सांगायला पाहिजे की ती फक्त तुझी जुनी मैत्रीण आहे आणि तिच्या पलीकडे काहीच नाही. सतीश हसत मान हलवतो. तेवढ्यात कार्तिक खोडकरपणे पुढे म्हणतो, आणि हो सतीश, आता तुझी ही लव्ह स्टोरी फुल स्पीडने पळणार असं दिसतंय. तेव्हा सतीश हसतच म्हणतो, हो कार्तिक, आता मलाही तसंच वाटतंय. दोघेही क्षणभर प्रीतीकडे पाहतात. ती अजूनही शांत असते, पण त्या शांततेत तिच्या मनात काहीतरी नवीन सुरू झालेलं असतं. तेव्हा सतीश काहीच बोलत नाही,
पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू खूप काही सांगून जातं आणि त्या क्षणी त्यालाही जाणवतं की आता काहीतरी बदलतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटत होतं? सतीशला दुसऱ्या मुलीशी बोलताना पाहून प्रीतीला जलसी झाली होती का? तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.